आपल्या आयुष्याची किती वाट लागली हाच मी विचार करत बसलेली खाता खाता. आणि तेव्हा मला रिअलाईज झालं की माझ्या आयुष्यात तर असं काही जास्त नाहीये की त्याचा मी विचार करावा. आहेत तर दोनच गोष्टी, ती म्हणजे घर आणि कॉलेज. माझी अख्खी जिंदगी तर घर आणि कॉलेज ह्यातच चालली. दुसरं काय सांगू मी तुम्हाला माझं दुखणं. एक तर आज कॉलेजवरून यायला मला खूप जास्त उशीर झाला आणि आज मला एवढा कंटाळा आलाय की मला किती कंटाळा आला हे सांगायचं पण माझ्या जीवावरती आलंय. पण आता जाऊ द्या, आपण ब्लॉगिंगची सीरीज चालू केली म्हटल्यावरती तुम्हाला तर ते सांगणं मस्ट आहे. म्हणून मी आपला लॉग पण रेकॉर्ड करते, नाहीतर मला ते सुद्धा खूप जास्त जीवावर आलेलं. आता मला नेमकं कळेना नाही की माझ्यासोबतच असं होतं का तुमच्यासोबत पण असंच होतं. कॉलेजवरून जाऊन आल्यानंतर मी अशी जमते की मी एखाद्याच्या रानात खुरपायला वगैरे कामाला जाऊन आली, असं माझं अंग वगैरे दुखत असतं. म्हणजे एवढा मला कंटाळा, आळस कुठून येतोय मला तेच समजेना. पण आता आपण ह्यासाठी काहीच करू शकतो ना, म्हणून जे चालू आहे ते चालून द्यायचं. आणि बाकी सांगायचं झालं तर रात्री झोपताना मला पेरू खायची क्रेव्हिंग झालेली, म्हणून हा चटणी लावलेला पेरू मी खाल्ला, जो की आमच्या शाळेच्या बाहेर भेटायचा ₹5 ₹2. मला खूप जास्त आवडायचा म्हणून तसाच मसाला लावून मी तो पेरू खाल्ला. आणि मग त्यानंतर झोपताना सगळी असाइनमेंटची पानं जुळवून ठेवली, कारण मी लिहिते आणि तशीच ठेवते आणि ऐन टायमिंगला मला असाइनमेंटच सापडत नाही.